वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांचं आजपासून धरणे आंदोलन पाहायला मिळणार आहे। कलिना कॅम्पसमध्ये युवा सेना आणि बुकटू या संघटना आज धरणे आंदोलन करणार आहेत। मुंबई विद्यापीठात विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आंदोलनास मनाई करणारे पत्रक मागे घ्यावे, यासोबतच परीक्षातील गोंधळ, पुनर्मूल्यांकनात खरतर विद्यार्थ्यांना बसणारा फटका, एनईपीच्या अंमलबजावणीतील त्रुटी, त्याचबरोबर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी यावर सिनेट सदस्य आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने आज आंदोलन होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भूषण, आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांचं धरणे आंदोलन होणार आहे का, अधिकची माहिती आहे? नक्कीच मेघना, एकंदर पाहिलं तर सिनेट सदस्यांचं आज धरणे आंदोलन होणार आहे आणि एकंदर संपूर्ण जी यंत्रणा आहे किंवा अनेक विषयांना घेऊन हे आंदोलन असणार आहे। आणि संपूर्ण सिनेट सदस्य जर पाहिले तर कुठेतरी शिवसेना गटाचा यावर संपूर्ण वर्चस्व असलेला पाहायला मिळतं। त्यामुळे हा विषय जरी शैक्षणिक असला तरी सुद्धा याला राजकीय किनार नक्की आहे। त्यामुळे आजच्या या आंदोलनामधून नेमकं काय निष्पन्न होतं आणि या संपूर्ण आंदोलनाचा किती परिणाम होते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र दुपारच्या दरम्यान हे आंदोलन ते सुरू होणार आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर युवा सेना आणि बुकटू संघटना आता आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते, कारण मुंबई विद्यापीठात सिनेट सदस्यांच्या मार्फत खरं तर हे आंदोलन करण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।